आपल्याला मराठवाड्यामध्ये काम करायचंय, गोदाकाठी काम करायचंय, विदर्भात काम करायचंय, आपल्याला नवीन कार्यकर्त्याला पुढे आणायचंय। आपल्या इथं 5 विधानसभा मतदारसंघ आहेत। आपण त्याच्यामध्ये काही मतदारसंघ घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात शेवटी फायनलला अडचण आली आणि त्यांनी एक सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं विरोधकांशी पण त्या ठिकाणी संबंध ठेवले पाहिजे, आरेला कारे लगेच म्हणायचं कारण नाही। राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाच्या चढ उतार येत असतात मित्रांनो, प्रत्येकात यश अपयश मिळत असतं। मी काल शिबिराच्या समारोपाच्या निमित्तानं पण सांगितलं की बाबांनो, यश आलं म्हणून हुरळून जाऊ नका, अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका, काम करत राहूया। आता इथं कल्याणराव, आमचे सुनील, अनेक आमच्या सेलचे प्रमुख इथं बसलेले आहेत। आपल्याला मराठवाड्यामध्ये काम करायचंय, गोदाकाठी काम करायचंय, विदर्भात काम करायचंय, आपल्याला नवीन कार्यकर्त्याला पुढे आणायचंय। मगाशी अरविंदरावांचं भाषण ऐकताना अरविंदराव नेहमी शेरो शायरी फार चांगल्या पद्धतीने बोलत असतात, ते त्यांच्या लक्षात पण राहतं। मला पण ज्यावेळेस SMS येतात, इतके चांगले त्या वेळेला बरोबर उपयोगी पडणारे अशा प्रकारचे शेर ते मला पाठवत असतात। मी आता धैर्यशीला विचारलं, अरे ह्याच्यातलं एखादा तरी तुला येतो का रे? ते म्हणलं दादा अजून नाही जमलं। अरविंदराव भाषण करत असताना एखादा शेर म्हटल्यानंतर समोरच्याही लोकांना, कारण काय झालं, मराठवाड्यामध्ये अनेक वर्ष निजामशाहीचं राज्य होतं, नाही म्हटलं तरी तुमच्या हिंदी पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांच्या पेक्षा जास्त चांगलं आहे, त्याला एक वेगळ्या प्रकारची उंची आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्या शेरोशायरीची साथ मिळाली तर आणखीन आपण समाजाला किंवा श्रोते वर्गाला खेळून ठेवतो आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करू शकतो। आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, अनेक मला संघटनांचे पदाधिकारी वर त्यांनी निवेदन दिली, इथं पण लोकांची मागणी वेगवेगळ्या प्रकारची आहे। शिबिराच्या निमित्तानं मी सांगितलं बाबांनो, आता काम करावं लागेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आपल्या इथं 5 विधानसभा मतदारसंघ आहेत। आपण त्याच्यामध्ये काही मतदारसंघ घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात शेवटी फायनलला अडचण आली आणि त्याच्यावर कुठली जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली नाहीये। शेवटी महायुतीच्या जागा म्हणून अनेक जागा, म्हणजे तसं बघितलं तर परतूरची पण जागा आली, जालन्याची पण जागा महायुतीची आली, घनसावंगीची पण जागा महायुतीची आली, त्याच्या संदर्भातली असणारी बदनापूरची पण जागा नारायणराव तिथं याचे निवडून आले आणि एक भोकरदनला पण दानवे साहेबांचं चिरंजीव त्या ठिकाणी निवडून आले। महायुतीच्या जागा आल्या, लोकसभेला वेगळा कौल मराठवाड्यांनी दिलेला होता। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे निघालेला पक्ष आहे, त्याच्यामध्ये तसुभर देखील आम्ही कुठं कमी पडणार नाही। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी शिकवण आहे, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणत असताना त्या विचारधारेने, त्या शिकवणीतनं त्यांची जी वैचारिक बैठक होती त्या पद्धतीनं, आणि त्यांनी एक सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं विरोधकांशी पण त्या ठिकाणी संबंध ठेवले पाहिजे, आरेला कारे लगेच म्हणायचं कारण नाही। त्याला एक तर तुमचा माझा परिसर हा साधू संतांचा परिसर आहे, फार मोठी या ठिकाणी परंपरा माझ्या मराठवाड्याला लाभलेली आहे। काळी आई इथं जेवढी आपण सेवा करू तेवढं उत्पन्न वाढून देते। खरं तर तुम्हाला आता शक्य नाही, आजचा शेवटचा दिवस आहे। माझ्या इथं 5 दिवसाचं कृषी 2025चं प्रदर्शन भरलेलं होतं लाईव्ह, म्हणजे तो ऊस तिथं लावलाय आम्ही, तो उगून आलाय, तो किती रिकव्हरीचा आहे, कशा पद्धतीनं त्याला पाणी द्यायचंय, आपण किती पाणी देतोय, आपण किती NPK टाकतोय, त्याला पाहिजे किती, ह्याच्यातनं आपण जमिनी खराब करतोय आणि त्याच्यातनं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे। बाबांनो, आम्ही नुसतं भाषण करत नाही, आम्ही आमच्या इथं ते सिद्ध करून दाखवतो, तेव्हा दुसरीकडे जाऊन आम्हाला अधिकार वाढणीनं भाषणं त्या ठिकाणी करता येतात। वेगवेगळ्या प्रकारची पिकं, एकाच झाडाला कलम करून 2 वेगवेगळ्या प्रकारची फळं पण आणता येतात। अहो, एवढं सायन्स पुढे गेलेलं आहे। आणि आता तूर एक आम्ही नवी काढलेली आहे, ती तुरीला पाणी कमी लागतं,
उतारा चांगला पडतो. त्याच्या संदर्भामध्ये 265 आणि 86-032 ह्याच्या मधली व्हरायटी आम्ही त्या ठिकाणी काढलेली आहे. सुरूला कुठला ऊस लावला पाहिजे, अडसालीला कुठला लावला पाहिजे, खोडवा कुठला चांगला येतो, हे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे.